हॅलो 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 माईक चेक हॅलो येऊन दे हॅलो हॅलो दे येऊन दे हॅलो 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 नाही जरा आवाज वाढवा हॅलो हॅलो हा येतंय हॅलो हॅलो आता इथे हॅलो चेक हॅलो 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 आता आवाज फक्त वाढलाय थोडा इफेक्ट हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुम्ही आता काळो पाहताय मी तर उजेडा या ठिकाणी आज कोरडा आहे अजून आवाज इफेक्ट नाही या ठिकाणी कोकणी फायटर क्रिकेट संघ पनवेल या काही मोजक्या मंडळी आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मुंबई शहर मुंबई उपनगर हे सगळे नाट्यगृह आता कोकणी लोककलांनी अगदी हाऊसफुल शोज होत या ठिकाणी थोडस मुंबई उपनगरापासून थोडस लांब असल्यामुळे आता इथे स्थिर सावर आपली बंद होत आहे आणि आज इतिहासातील पनवेल शहरातील हा पहिला शक्यत्र्याचा कार्यक्रमाचं आयोजन या फायटर ग्रुपने केलेला याच्यानंतर अनेक कार्यक्रम होतील यशस्वी होतील मात्र इतिहासात नोंद हीच केली जाईल की कोकणी फायटर क्रिकेट संघाने मात्र बियाणं रोवलेला आहे तर बघा नफा तोटा होत असतो दिवस रात्र होत असते आज एक तर 3 तारखेला कार्यक्रम होता काही कारणास्तव हा पोस्टपोन झाला आणि त्याच्यामुळे काही गडबड झाली असेल आणि शेवटी एक्सपेरिमेंट केल्याशिवाय आपल्याला अंदाज येत नाही या गोष्टीतून मात्र हे सगळे फायटर्स आहेत तुमच्या नावातच फायटर्स आहेत तर 100% तुम्ही याच्यातून काहीतरी अनुभव घ्या आणि तुम्ही पावले टाकत जाल खात्री आहे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धि देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर शिव छत्रपतींचा वैचारिक वारसा पुढे या महाराष्ट्रात अविरत राहिला आणि हा महाराष्ट्र पुरोगामी झाला ते यांच्यामुळे ज्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश या त्रयींचा आपल्या हिंदू धर्मामध्ये जे पावित्र्य आहे तितकंच पवित्र या महाराष्ट्राला वैचारिक वारसा आहे ते वारसा म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर या त्रयींना मी नमस्कार करून माझं ग्रामदेवत आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी माझी कैंबेची आई विठ्ठलाई देवी देवडोंगर लांजाचा मालक केदारलिंग धनी चव्हाटा जुगाचा काई रंगदेवता जागे मालक नटेश्वर आणि रसिक राजा तुम्हाला नमस्कार करून माझा ढोलकीपटू संदेश ओकटे अतुल इंदळकर कीबोर्डला अजित चव्हाण आहे त्याच्यानंतर बेंजोला अमोल नानेसकर आहे आणि ऑक्टोपॅडला रोहित डिके साऊंडला माझा लाजवता पटेल आणि माझे आयोजक आणि रसिक राजा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोंडवाडी यांच्यासोबत मी हा साधा सोबत कार्यक्रम करीत आहे चूक भूल पत्रात घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी अनेक मंडळी ओळखीची आलेली आहेत सर्वांची नावं योग म्हणजे वेळ नाही या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष या संघाचे अध्यक्ष राजन गोबरे माऊली उपाध्यक्ष नितीन धुरिया माऊली सचिव लक्ष्मण गाडी सहसचिव विजय सोयने माऊली खजिनदार भूषण शिर्के सहखजिनदार कृष्णा पेजले
आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, संगीतकार, कवी आणि गीतकार असे आमचे सन्माननीय एकनाथ माळीमौली या ठिकाणी आलेले आहेत. आमचं भाग्य समजतो आम्ही तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझे कट्टर प्रतिस्पर्धी अनेक वर्ष आमच्या वाऱ्या होतात आणि तितकेच आमचे मित्र असतील सन्माननीय आनंदजी सुरेश भावकर, गाव खडकवली या ठिकाणी उपस्थित आहेत. हरी भावकर शाहीर आहेत, माझे परममित्र. गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र चळवळीत काम केलं. आजच्या बारीचे शाहीर यांचे वस्ताद भिकाजी भुवड यांचा संबंध देखील आमच्याशी त्यांच्यामुळेच आला असे आमचे परममित्र मंगेश यादव बुवा या ठिकाणी आहेत. भिकाजी भोड अर्थात मास्तर या ठिकाणी आहेत. जयेश भिकाजी विभूते आमचे गाववाले, आमचे बंधू. शशिकांत चव्हाण माऊली आहेत, प्रमोद पालांडे माऊली आमचे प्रभानवलीचे आहेत. तेवढे भडकांबाची काही मंडळी आलेली आहे, तुम्हाला मनाचा मुजरा. आणि आता आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विजय बोआपेज, या वर्षाचा त्यांचा हा पहिला कार्यक्रम आहे. मी यांच्या वाऱ्या बघितलेल्या आहेत एकदाच. आमचे संतोष मलपटे यांच्यासोबत झाली होती. बऱ्यापैकी हिसकाना काढतात, माप हिसकाना काढतात. त्यांनी काढलीच पाहिजे. हिसकाना काढल्याशिवाय माती कशी निघत आणि चिखल कसा होईल, हिसकाना काढलीच पाहिजे. त्यांनी शब्दाची मर्यादा राखून कार्यक्रम केलेला आहे. तर तुम्हाला देखील शुभेच्छा. शाहीर मी तुम्हाला एवढंच सांगतो, या लोकांचं थोडं प्रेम आहे, बाऱ्या मिळतात आम्हाला, आम्ही करतोय. आज या ठिकाणी तुमचा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे तुमच्या आया बहिणी आल्या असतील, तुमचं कुटुंब आलं असेल, मी त्या माय मौनांची जाणीव ठेवेन. कारण आमचं कधीतरी आम्ही आईला घेऊन जायचो, बाबांना घेऊन जायचो. एकच कार्यक्रम कधीतरी असायचा 10-15 वर्षापूर्वी, आणि समोरचा शाहीर आईवरून बायकोवरून गाणे म्हणायचा. मग तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणीव मला आहे. त्याच्यामुळे ते तारतम्य पाळेन. आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. शरण तुझ मी विघ्न भंजना, हे दयाली हे श्री गजानना. या ठिकाणी मी स्तवन गातो. सकाळी कार्यक्रम होता छत्रपती शिवाजी मंदिर या ठिकाणी. मुलं आमची जमली असतील, आम्ही उभे नसलो काय एवढं गडबड नसते, पण सतत 1.5 तास नाचून आलेली. नंतर प्रवासात गेले, प्रवासात ते जेवलेले आहेत आणि आराम न करता ते नाचणार आहेत. थोडी एनर्जी इकडे तिकडे होईल. सकाळी आमची 2 पिल्लं या ठिकाणी येऊ शकलेली आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आणलं नाही. नंतर त्यांनी मुंबई रंग मंच गाजवलेला आहे. तुमची सेवा साज करतो आहे. स्तवन ठेवतोय आमचे साईबाबा यांचं तुमच्या चरणाशी सादर. साऱ्या भक्तांचा कैवारी, साऱ्या भक्तांचा कैवारी, तिथं बसलाय हो अधिकारी. दादा साऊंड लागेल ना. साऱ्या भक्तांचा कैवारी, तिथं बसलाय हो अधिकारी. साई शिर्डीच्या दरबारीन बाबा करीन पायी वारी. साई शिर्डीच्या दरबारीन बाबा करीन पायी वारी.
भक्तांचा कैवारी साऱ्या भक्तांचा कैवारी तिथं बसलाय हो अधिकारी साऱ्या भक्तांचा कैवारी तिथं बसलाय हो अधिकारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई भजन गातो रोज वेड्या वाकुड्या माझ्या सुरात वेड्या वाकुड्या माझ्या सुरात वेड्या वाकुड्या माझ्या सुरात तू जीवनाचा आकरी तू जीवनाचा आकरी तुझं स्वप्न माझं साकारी तू जीवनाचा आकरी तुझं स्वप्न माझं साकारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी माझे भिवा शंकर गुरु माझे भिवा शंकर गुरु माझे भिवा शंकर गुरु बाबा राजा रामाची माया पवन विशाल कल्पतरू पवन विशाल कल्पतरू पवन विशाल कल्पतरू ओठ राम रामच्या परी ओठ राम रामच्या परी तुझ्या पायी जिंदगी सारी ओठ राम रामच्या परी पायी पायी जिंदगी सारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साऱ्या भक्तांचा कैवारी साऱ्या भक्तांचा कैवारी तिथं बसलाय हो अधिकारी साऱ्या भक्तांचा कैवारी तिथं बसलाय हो अधिकारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी साई शिर्डीच्या दरबारी न बाबा करी न पायी वारी बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी अखंड हरास्वरीचा भिवा शंकर पवन विशाल गणेश भिडाजी बोलाई नवलाई देवी तुझा जे हनुमाननाथ मंडळ पन्हाळ्याच्या कोणवारीचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा या संस्थेचे सन्माननीय आणि आमच्या प्रभानवली गावचे प्रमोद पलांडे माऊली यांचं म्हणणं आहे की बुवा गणा माझ्या बालपणी हा गण घ्या त्याची फरमाईश आहे
तर हो गणा माझ्या बालपणी होत्या वाडवळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाडवळणी दगड धोटे कोसो मैल दूर चालुनी दगड धोटे काट्यातुनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणलं तुला गणा माझ्या बालपणी होत्या वाडवळणी तर बुवाने गण काय जरा खराश असेल सांभाळून घ्या जरा प्रवास आहे आणि सकाळच्या बाऱ्यामुळं आता तसा आवाज कामाचा बसत नाही तर आमचा विजय बुवा बोललं ती लेखणी मी 100% सांगतो ते आमच्या मंगेश यादवांचाच गण असणार तर त्या गाण्यात म्हणतात तू येणार कधी म्हणतात बापा येणार कधी मी त्या दोघांना उत्तर देतो आमच्या मंगेश भावांना पण देतो आणि आमच्या विजय पेल्लेंना पण देतो 27 तारखेला गणपती बाप्पा येणार आहे 27 तारखेला 100% गणपती येणार तुम्ही कुणाला विचारू नका हा प्रश्न होता माझ्यावर की काय होता मला माहिती नाही पण गणात त्याने बोललो बुवा गणा म्हणतात येणार कधी 27 तारखेला 100% तुम्ही 80 ला जाऊ येणार गणपती आता आपला गण शेरोशायरा काय म्हणत नाही सुबह होगी शाम होगी दिन गुजर जाएंगे 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 वेडे माझे मन मन अंतःकरण वेडे माझे मन अंतःकरण नामस्मरण करती रे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे वेडे माझे मन अंतःकरण नामस्मरण करती रे मोरयाचे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे सारी भरती श्रीची पाहून मंगल मूर्ती मंगल
मंगल स्तुती गाऊ आरती मंगल स्तुती कीर्तिवंत होऊया ऋण वाहूया देवरायाचे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे वेडे माझे मन अंतःकरण वेडे माझे मन अंतःकरण नामस्मरण करती रे मोरयाचे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे 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 जशी वाट तसा प्रवास जशी माझी आदिमाया जाईल तसा माझा तुरेवाला जाईल आणि याप्रमाणे ही समोरची आया बहिणी इथे पहिल्यांदाच हा कार्यक्रम आहे इथे हॉलचे पण संयोजक या ठिकाणी कुठेतरी असतील की कोकणी लोककला कुछ बोलते डबल बारी काय दिखते आणि अशी कुठेतरी असतील तर आपल्या लोककलेचा कुठे आपण नको व्हायला शाहिरांनी खूप छान बारी ठेवली या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारला जो गवळणीत विचारायचा असतात गणामध्ये विचारतात आणि त्याचा उत्तर तुरेवाला द्यायचं असतं आणि शाहिराने दिलं म्हणजे प्रश्न विचारला की म्हणे कान्हा तो बांगडी भरून का आलास बांगड्या भरून का आलास स्त्रीच्या रूपात का आला त्या दिव्य प्रेमाला काय म्हणावं 100% श्रीकृष्ण साडी लावून गेला बांगड्या भरून गेला कुंकू लावून गेला का गेला तर त्या राधेवर असलं प्रेम आणि राधेनं त्याला दिलेलं आमंत्रण तर ज्या वेळेला अनिया गवळी किंवा तिची सासू ही सगळी असताना जर तिला भेटायचं असेल तर घरी जाताना श्रीकृष्ण स्त्रीचं रूप घेऊन जायचे का तर त्याची मैत्रीण म्हणून जायचे आणि त्यावेळेला शयनगृहात ती दोघं गप्पा गोष्टी गुज गोष्टी करत असत तर अर्थात त्या प्रेमाखातरच ती सासू किंवा नवरा तिला ओळखू नये म्हणून ते साडी लावून जायचे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे भिकाजी बुवा आता तुमच्यावर एक प्रश्न आहे की ती साडी लावून आमचा श्रीकृष्ण गेला आणि त्याच्यानंतर राधाबाईला तुमच्या मेळ भेटला त्याच्यानंतर तो राधा आणि कृष्ण एक जीव झाले अशी पंखावर झोपाळ्यावर बसलेली आहेत आणि त्यांच्या आठ दिशेला त्या ठिकाणी कोण वारा घालत होत्या त्याची तुम्ही नावं सांगायची त्या दिशांसकट तुम्ही नावं सांगायची तुम्हाला प्रश्न विचारतोय काय तर बघून घ्या बाजूला आपलं मंग्या भाऊ आहेत दुसरं पण आहेत अनेक आहेत आमचे मित्रच आहेत अगदी भिकाजी बोवड सकट आमचे सगळे चांगले संबंधाचे मित्र आहेत आणि त्यांनी तात्विक बारी ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे मी त्या बारीला मागून जाणार तसं आम्ही फैनडच आहे आमची कळ काढली की आम्ही तसं गप नाही राहील पण तात्विक बारीनं उत्तर दिलं पाहिजे नाहीतर लोक मूर्खात काढतात त्यावेळेला ज्ञानाचा कस असतो
तर भिकाजी बुवा, विजय बुवा, माझा प्रश्न या गवणीत ठेवतोय, ऐकून घ्यावा. जीव वाळून टाकावा वाटतो, जीव वाळून टाकावा वाटतो, असा गुरुर मी केला. धर माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. ही चालाय. मूळ प्रकृती राधा कृष्ण, मूळ प्रकृती राधा कृष्ण, तिथं जन्म तरणोपाय. विजय बुवा, इथं आपटून हात पाय बाय पाय. मंग्या बुवा, इथं आपटून हात पाय बाय पाय. भिकाजी बुवा, इथं आपटून हात पाय बाय पाय. आठ शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. आठ शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय. मूळ प्रकृती राधा कृष्ण, मूळ प्रकृती राधा कृष्ण, इथं अजन्म तरणोपाय. मूळ प्रकृती राधा कृष्ण, इथं अजन्म तरणोपाय. इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय. दिशा आटया योजून साऱ्या, धावून या त्या खुणा, धावून या त्या खुणा, धावून या त्या खुणा. यदुवंशाच्या आधीही होत्या, काळ किती तो जुना, काळ किती तो जुना, काळ किती तो जुना. सिंहासनावर आरूढ झाली, सिंहासनावर आरूढ झाली, हरी सवेली राधा माया. आरूढ तिथं ती झाली, हरी सवेली राधा माया. इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय. उत्तरेला होती दादा, होती र पूर्वेला, होती र पूर्वेला, होती र पूर्वेला. उरल्या दोन मुख्य दिशेला, पश्चिम दक्षिणेला, पश्चिम दक्षिणेला, पश्चिम दक्षिणेला. उपदिशा सोडवून बुवा, उपदिशा सोडवून बुवा, आज तुम्ही होता नरकाय. आता आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय. मूळ प्रकृती राधा कृष्ण, मूळ प्रकृती राधा कृष्ण, हा अजन्म तरणोपाय. इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय, इथं आपटून हात पाय बाय पाय. या शमड्या करतात काय. अरे इथं आपटून हात पाय बाय पाय. आठ शमड्या करतात काय. उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही शमड्या. शाहीराने आम्हाला प्रश्न ठेवलेला आहे.
विषय ठेवलेला आहे. तर शाहीर भिकाजी बुवा हे काय म्हणतात, विजय बुवा माहिती आहेत की म्हणतात जसा शाहीर तसा आमचा प्रश्न. नमस्कार. कापसे बुवा आणि एकनाथ माळी यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. मी 100% हे पैसे जपून ठेवेन. थोर मोठ्या माणसाकडून आणला आहे. तर शाहीर तुमच्या प्रश्नाचे 2-3 संदर्भ मिळतात, कारण तुम्ही एकही बाजू सोडवलेली नाही. तुम्ही प्रश्न मात्र 17 विचारलो, पण बाजू एक पण सोडवलेली नाही. तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. एका युद्धप्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला. त्याचं नाव रणमैदवीर. शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीशी लावला. त्या स्त्रीचं नाव काय? स्त्रीचं नाव कलिंदी. आणि ती 2 जी मुलं झाली. त्या मुलांची नाव, एकाचं नाव रजत आणि दुसऱ्याचं कैकंद. आणि त्याला धनगरी विद्या शिकवली. त्या विद्येचे नाव काय? त्या विद्येचे नाव शांकरा भरण विद्या. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पटवून तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि ग्रंथात आहे, तुम्ही म्हटले की योग्य पुरावा असल्यास उत्तर पटवून देईल. अजून 2-3 संदर्भ मिळतात. दक्ष राजाने यज्ञ मांडला होता आणि त्या दरम्यान जी जटा आपटली माझ्या शिवानं, त्यावेळेला त्याच्यातून वीरभद्र बाहेर आला. त्या वीरभद्राचं लग्न भद्रकालीशी लावलं आणि त्याच्यातून 2 मुलं आली. त्यांचं नाव मणिभद्र आणि अतितभद्र. आणि जी विद्या शिकवली दुसऱ्या ग्रंथात आहे, त्याचं नाव मल्ल खांब आहे. आणि कालिका पुराणात वीरभद्राची उत्पत्ती आहे आणि स्कंद पुराणात धनगरी विद्या आहे. तर हे 2 संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही एकही बाजू सोडवलेली नाही. आगीन रेषा काढा. आम्ही भाजावळ करताना बाजूची वरड कुठं गट काय जळेल हे पण बघा हवं ना. आधी आगीन रेषा काढतो आपण, डायरेक्ट आपला कांडा लावत नाही बुवा. म्हणून याचा असं भाग जरा सोडीत जावा. अहो असंच झालं. काय झालं? नमन होता ओ जागा हो ना. हाय तर नमन होत आणि जोरात हो रामायण दाखवायचं ना. आणि मारुतीरायाला सजवला. लंका जाळायची. आज रावणाचा म्हणून विध्वंस करायचा. रावणाची पुरी लंका जाळून टाकायची. मारुतीराया अगदी पद्धतशीर सजलं. अगदी सास तयार झाला. माग शेपटी लावली, थोडी वाकडी तार लावली लोखंडाची आणि पद्धतशीर आपल्या चिंध्या बिंद्या लावल्या आणि पुढे एक पोत्या ठेवला. राखेल टाकला आणि कांडा लावला आणि बिदाम ताम ताम विध ताम ताम झालं. व नामान झालं सुरू. तर तिकडं सीतामाई ना अशोकवनात आणि माझा आता राम भक्त येणार. आणि अंगात जे भरलं मारुतीरायाच्या, ऐकता अंगात जे भरलं तिथं मृदुंग वाजतोय. मारुतीराया नुसता नाचतोय आणि बाजूला जो नामानाच्या मांडवाला लावून गावताची वरंडीचा गट पुरा. आणि कुठं शेपूट लागलं तिकडं. लागल्यावर एका वर्णीन पेट घेतात. हा लंका जळून तिकडं आयोजक आलं. तर मारुती खयायचा तेवढा दाखवा. मारुती आयुष्यात पळाले. तर अशा गमतीत तर बुवा तर पहिले आगीन रेषा अशा काढा, त्याच्यानंतर काय तर होऊन दे. म्हणजे तुम्ही अड्डी टाका ना. तुमचा प्रश्न चांगला आहे. तुम्ही एवढ्या मोठ्यापणाने सांगता ना, जसं बुवा तसा प्रश्न. मग त्याच्या जसं बुवा आहे मी तसा खाजीरा बुवा आहे तुम्हासनी म्हणून सांगतो. पण आज तुम्हासनी बऱ्यापैकी सुखासोडी. मग असली वाक्य बोलू नका तुम्ही. जसा बुवा असेल तसा प्रश्न म्हणजे काय? मी धनगर समाजाचा म्हणून धनगरी प्रश्न विचारायची लाव. मला ज्याने मोठा केला, या कलेत मोठा केला, तो कुणबी समाजात झालो. मला नाही ना बोलता येणार अशा कुठल्या गोष्टी. आणि बरं त्या संदर्भात मी त्या समाजावर प्रश्न विचारला तर असल्या काहीतरी घाणेरडा बोलणार नाही मी. त्याच्यामुळे सावधगिरी बाळगा. काय होतं, मला वैयक्तिक बोललं तर प्रॉब्लेम नाही. अहो समाजात सगळे जागृत आहेत ना. आणि आपण 18 पगड जातीतली सगळी मंडळी आहे. अशी आपलीच उणीधनी काढली तर लोक मानव सुरा ठेवून जातील. तर काय म्हणतोय ऐकून घ्यावा. आता आमचा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर. म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. आणि शाहीर आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता गौरवगाथा, भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. 100% तुमचे गुरुवर्य हुशार आहेत, ग्रंथवाचक आहेत, त्याच्यामुळे ते आमच्या प्रश्नाचं उत्तर देतील 100%. आता 2 गाणी घेतो. वायशी वायशी चल हट बघ बाजूला. शेतकरी सांगतोय
आकडी कोयती बांधले कमरस, नांगर घेतलाय, राजा सभेला घेतलाय, न्यारीला भाकरी घेतली, डांगराची भाजी घेतली आणि निघाला. आणि तो सांगतोय ह्या जी औषध असतील, ह्या आजी बाजूला हाताला औषधी, जर काय माझ्या नादाला लागशील तर हातात कोयते, एवढंच सांगतोय. हा वरदान आहे. हा भिकाजी बुवा, हा चल हात बघ बाजूला, झोईल औषध नाही कोयती, चल हट बघ बाजूला, कुठली औषध ही नाही ती, माझ्या नादाला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती, माझ्या नादाला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती, माझ्या नादाला लागू नको, माझ्या हातात आहे कोयती, माझ्या नादाला लागू नको, माझ्या हातात आहे कोयती. आकडी कोयती कमरेला असताना करायची नाही कुठलीच चिंता, करायची नाही कुठलीच चिंता, करायची नाही कुठलीच चिंता. बळीराजाला मिळालं वरदान, कोण होता वरदान दाता, होता वरदान दाता, कोण होता वरदान दाता. शास्त्र अभ्यास, शास्त्र अभ्यास, माझी शक्ती वाली बायती, शास्त्र अभ्यास, माझी कलगी वाली बायती, माझ्या नादाला लागू नको, माझ्या हातात आहे कोयती, माझ्या नादाला लागू नको, माझ्या हातात आहे कोयती. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली औषधही नाही ती, चल हट बघ बाजूला, कुठली औषधही नाही ती, माझ्या नादाला लागू नको, माझ्या हातात आहे कोयती, माझ्या नादाला लागू नको, माझ्या हातात आहे कोयती, माझ्या नादाला लागू नको, माझ्या हातात आहे कोयती. अजून एक शेवटचं गाणं घेऊया. अजून काय पाहिजे? आता बुवा आमचं काय बोलत नाही, आम्ही काय बोलू? प्रमोद पलांडे माऊली यांच्याकडून 200 रुपयाचे आशीर्वाद आलेले आहेत. श्री अनिल सर्वमान्य अनिल मोंडे माऊली, बळीराज सेना पनवेल तालुक्याचे अध्यक्ष, 501 रुपयाचे आशीर्वाद आलेले आहेत. धन्यवाद. आणि मराठा सेवा संघ जिल्हा रायगड, शिवश्री प्रकाश रामचंद्र चांदिवडे, अध्यक्ष रायगड, या माऊलींकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रशांत भेकरे, गुहागर तालुका पनवेल करंजाडे, शहर अध्यक्ष आहेत बळीराज सेनेचे, अरे वा, यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे. तुमच्या माध्यमातून कोकणकरांपर्यंत जनजागृती व्हावी, 100 रुपयाचा पारितोषिक आहे. बरोबर आहे, शाहिरांचं हे काम आहे. तर गोवा आणि धनगरांचा एक विषय गायला. एक आता कसं माहितीये, आमची शक्तीवाली जी बाय ज्याप्रमाणे जाईल तसं आमच्या तुरेवाल्यांना जायचं असतं. तर आमच्या बाईने पहिल्या वारीत जे भाग ठेवले त्याचं उत्तर दिलंच पाहिजे. नाही तर मला वाटतील लांबोरे खुला आहे, तुरेवाला खुला आहे, तर मी काय थोडा थोडा असं खुला, पण शाप खुला नाही आहे. तर बोला हे घ्यावा कायदा. धक धक होत एक गाडी तर या ठिकाणी वाल्मिकीची कथा आहे. लुटायचा, लोकांचं धन लुटायचा, सोनं लुटायचा, पैसे लुटायचा आणि बायकोला नेऊन द्यायचा, पोरांना नेऊन द्यायचा. आणि एक दिवस साक्षात्कार झाला. नारद मुनीने विचारलं, त्याने विचार बरं, हे तू जे पाप करतोयस या पापाचे ते भागीदारी आहेत काय? तर जाऊन संध्याकाळी गेला आणि विचारलं, होय ग, मी एवढं तुला सगळी मंगळसूत्र चोरून आणली, लोकांच्या अंगठ्या चोरून आणल्या, कायनो बायनो आणलं, होय म्हणते, होय माझी आली, होय ना. तर उद्या समजा मला पोलिसांनी पकडलं, मग तेव्हाचे पोलीस वेगळे, मला समजा ह्या देवदूतांनी पकडला आणि मला कैद केला किंवा मला पाप लागलं, त्या पापाचे भागीदारी होशील ना तू? अरे बाबा, ह्या काय म्हणतोस, ह्या आतलं काय म्हणू नको. मग असंच आहे, हे स्वार्थी जग आहे. सुखदुःखात असलं पाहिजे, सुखातही असलं पाहिजे, दुःखातही असलं पाहिजे. तर तो विषय, बाकी काय नाही. तुम्हाला मी काय वाईट नाही बोलणार. तुम्हाला जे लिहून देतात ना गाणं त्यांच्यासाठी आहे, तुम्हाच्यासाठी नाही. तुम्ही लय गोड पोरग आहेत. आणि गुहागर आमच्या 9 ग्राहापैकी 9 तालुक्यांपैकी एक वेगळा तालुका आहे, त्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय. तुम्हाला नाही म्हणत आहे. मग काय म्हणतोय बघा, खाऊन खाऊन बेमान हो, अरे खाऊन खाऊन बेमान
स्वार्थी विचारानं तुझा वाढवला वंश त्या थोरानं तुझा वाढवला वंश त्या थोरानं सामान घालून रोज धनगरान ते धन जे आहे ते घरात आणलेलं आहे त्याचं म्हणतोय मी तुझा वाढवला वंश त्या थोरानं वाढवला वंश त्या थोरानं सामान घालून रोज धनगरान तुझा वाढवला वंश थोरान सामान घालून आत घनघरान तुझा वाढवला वंश थोरान सामान घालून आत घनघरान खाऊन खाऊन बेमान होऊन खाऊन बेमान होऊन पडला विसर स्वार्थी विचाराने तुझा वाढवला वंश थोरान सामान घालून आत घनघरान तुझा वाढवला वंश थोरान सामान घालून आत घनघरान तर बुवा सामान म्हणजे हत्यार बाकी काय नाही ते हत्यार पोटात घुसवायचा लोकांच्या त्याचा विषय तुम्हाला काय म्हणत नाही तर आता फरमाईश आहे अरे हेर काय देतोस तुम्हाला पुरं फिरव तर फरमाईश आलेली आहे पालंडे मालवेकडनं आणि बळीराज सेनेच्या मंडळीकडून तर हे जे आमचा रस्ता आहे हे साप आलं बघा पैसा आले तर लांजा तळवडे गावचे सुपुत्र अशोक कदम माऊली यांच्याकडून तळवडे गावचे 200 रुपयाचा पारितोषिक आहे मला फोन आलेला आहे तळवड्यातनं की देवाचं गाणं करायचं आहे त्यांचं शिमग्याचं वासुदेव बडे माऊली 500 रुपयाची नोट आलेली आहे धन्यवाद माऊली हे आशीर्वाद आम्ही लक्षात ठेवूया तर हे जे 5 प्रशासकीय विभाग आहेत आणि 6 प्रांत आहेत ह्याच्यात आम्ही तेवढाच खुलं बरं आमच्या आमदारास निघाले नाही आमची आपली नोकरी करतो 20-22 हजार रुपये पगार घर चाललंय आईला पाठवलं थोडं पैसे बाबासनी पाठवलं दवाखान्यात आम्ही खुश गणपती केला शिमग्या केला आम्ही खुश पण आमचं रस्तं आज मोठा हायवे झाले अगदी दिल्ली मुंबई कॉरिडॉर झाला हे सागरी सेतू होत आहेत सगळे आणि आमचं आपले खड्ड अरे बरं ते बुजायचं कधी आमच्या आयुष्यात हे खड्ड आहेत पण रस्त्यात पण खड्ड कसले बरं एकदा झालं दोनदा झालं ह्या आमच्या आपल्या आयशी मेशी इकडनं मुंबईला आल्या आणि जर गावात गेल्या नटून थटून चाकरमानी ना आणि गावात गेल्या उतरल्यावर अगं बबे आलीस अगं कसली जो बबी कमरेचा जो कुलस झाले सगळे अशी अवस्था आहे सगळी अवस्था आणि बरं हा कधी अवस्था होणार काय माहिती एक गाणं घेतोय का पडले तर खड्डे दुनिया भरचे अरे पडले तर खड्डे दुनिया भरचे टायरा हा फसे पडले तर खड्डे दुनिया भरचे टायरा का फसे अरे मुंबई गोवा हायवे वरनं जायाचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायाचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं कोणी येईना दादा कोणीच इकडं लक्ष कार्यक्रमाचे सांगा इथले राजकीय पक्ष कामाचे सांगा इथले राजकीय पक्ष काय कामाचे सांगा इथले राजकीय पक्ष पुढारी मंत्री फुकटची जत्री पुढारी मंत्री फुकटची जत्री ह्यातच करून हस पुढारी मंत्री फुकटची जत्री ह्यातच करून हस मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं पडले तर खड्डे दुनिया भरचे टायर अख्खा फस पडले तर खड्डे दुनिया भरचे टायर अख्खा फस मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं
श्लोक नितीन धुरे माऊली, नितीन धुरे यांचे सुपुत्र, यांचं म्हणणं आहे की 100 रुपये दिलेत आणि राज उद्धव एकत्र आले हे गाणं झालं पाहिजे. मुलांना फिरवा जरा. भेटला थांबा. बिन साजन झूला झूलू मैं वैसे वादा भूलू, आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले. अरे आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले. आता निंगीन संग मशाल दादा गंगेत भोर या ठिकाणी श्री वरदान देवी भारूड भजन मंडळ मौजे कुटगिरी येडगेवाडी, अरे वा, कैलासवासी भागोजी गोविंद येडगे यांच्या स्मरणार्थ श्री विजय यशवंत येडगे यांच्याकडून शाहीर विकाजी नांबोरे यांना 500 रुपये बक्षीस. हे भारूड माझं आहे. या भारुडापासून मी वेगळा नाही. धन्यवाद विजय माऊली, तुम्ही आलात. आणि या ठिकाणी आणखी एक बक्षीस आहे. तुरेवाले शाहीर यशवंत गोंडाळ माऊली यांच्या स्मरणार्थ महेश माऊली 200 रुपये, गोंडाळ महेश गोंडाळ यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. गोंडाळ भावांचा आवाज आम्ही करण्यावर ऐकलाय. आनंद भावकर या ठिकाणी आहेत, हरी भावकर आहेत. बांगडी सारखा आवाज जो आमच्या रत्नागिरीला लाभला, एक दत्ता गराटे आणि आमचे गोंडाळ बुवा, हे सगळं झालेलं आहे. बुवा, तुम्ही ज्याप्रमाणे बारी केलीत त्याप्रमाणे ही बारी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागणी तसा आमचा पुरवठा असतो. तुम्ही ज्याप्रमाणे ते हिसकानं काढशील आम्ही तशीच हिसकानं काढू. पुरुष कधी कमी पडायचा नाही एवढंच बोलतो आणि बारी ठेवतो.